100 वर्षांना आपला या जिनेतर करून आज तुका माझा ज्या बसवलेला माझ्या त्याचप्रमाणे आपला ज्या भट्ट ब्राह्मणांना अभिषेक करून घेतलेला माझ्या त्याचप्रमाणे आमच्या हातून काय चुकणूक झाली असते माझ्या ती मोठ्या मनात माफ करे माझ्या त्याचप्रमाणे गाव घर बारा पाच कृषीमध्ये डबल करून सांभाळ करे माझ्या. बघा मंडळी, इथे विविध प्रकारचे फ्रेम आतमध्ये तुमचा नंबर चेक करून इकडे तुमका फ्रेम दिले जाणार. बघा आमचा पिंट्या शेट, तू घाल एकदा. बाकी काय कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर सांगा. बाकी सगळं आम्ही कॉन्टॅक्ट वगैरे चॅनल देते. जे काय मोतीबिंदूचे जे कॅटरॅक्टचे ऑपरेशन असेल तेही आम्ही पद्मश्री डी.वाय. पाटील मुंबई नेरूलमधून या सगळ्या लोकांना आम्ही फ्री ऑफ चार्जेसमध्ये ऑपरेशन करून देणार आहोत. दाखवू आपण ते पण दाखवू. आधी पण पूर्ण प्रोसिजर दाखवू आपण. बघा इकडे ती जरा साईड लावू जरा. एवढ्या लांबून आपल्याला चेकिंग चालू आहे. ह्या बघा कलाम, कोकणातली कोकणचं रानमेव, तोतापुरी आणि कलंबी एकत्र तर या प्रायव्हेट कलाम आहे. हे बघा पण आंबो मस्त झालं. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओत. आणि मी संदेश कोकणातून. तुम्हाला माहीत असेल आपण कोकणात आलेलो आहोत बरेच दिवसापूर्वी. आपले बंधुराज सुजय डांगे यांचा लग्न सोहळा, त्यानंतर पारंपरिक सगळ्या विधी, सगळं पाचप्रतन वगैरे झालेलं आहे. वाडीतली पूजा तुम्ही पाहिली असेल. आणि त्यानंतर आता आपण आलो आहोत आज श्री वेताळदेवी मातेच्या दर्शनाला. आणि आपले श्री ग्रामदैवत रवनाथ महाराजांचं त्यांचे बाजूची मंदिरं जे आहेत पौराणिक मंदिर, त्यांचं पुनर्बांधणीचं काम चालू होतं. आणि जीर्णोद्धाराचा आज जो आहे तो कार्यक्रम आहे. तर त्या ठिकाणी सगळी पूजा अर्चा, त्यानंतर अजून विविध कार्यक्रम आहेत. तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. चला, आणि कोकणातली ही धमाल मस्ती तुमच्यापर्यंत आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. आणि आपल्यासोबत आपले बंधुराज इकडे गुरुदास डांगे, सुभाष डांगे आणि पिंट्या शेट तुम्हाला हाफ चड्डीवरती दिसतील. त्यांची परंपरा आहे ती हाफ चड्डीची. चला. आणि हे बघा मंडळी, आपला पौष महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये इथे पूजा असते. आणि अजून बघा एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये आम्ही आता तिकडून उन्हातून आलो, एकदम घामाघूम झालो. पण इथे बघा एकदम AC सारखं वातावरण. हे झाड जे आहे खूप वर्ष जुनं आहे आणि हे पौराणिक झाड. आणि त्याच्या खाली श्री माऊली वेताळदेवी माऊलींचं मंदिर आहे. तर आता हे नवीन मंदिर बांधलं आहे बघा, छान वाटतंय. चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया माऊलींचं. नमस्कार मंडळी, मी गुरुदास डांगे. आमचे यूट्यूबरचे ओनर संदेश डांगे आता वेताई देवीचं दर्शन घेत आहेत. तर मंडळी आता आम्ही इलो नदीकडे. आणि नदीतलो आंबो, आता ह्या वर्षी आंबे लयच आहेत कोकणात. आंबे फणस यावर्षी जोरदार झालं. पाना पण दिसत नाही आंब्याची, असे आंबे धरलेले आहेत. तर एक तोतापुरी आंबो बघितला नदीतलो. तर आमचे बंधुराज चालले आहेत तिकडे, दोघे मागणं येतात. सुभाष डांगे, पिंट्या शेट. कोकणचं मेवो, कोकणचं रानमेवो आणि कोकणचं हापूस यावर्षी लय प्रमाणात. आणि बऱ्यापैकी आंबे धरलेत कोकणात यावर्षी. आम्ही फक्त बघू की लाव आंबे कसे तुमका दाखवू की लाव. हे बघा कसा कलाम धरलाय, कलाम आहे. हो,
तिकडे पण एक रायवळी होतो ना, तो बघ. मंडई ह्या बघा कलाम, कोकणातली कोकणचं रानमेव, तोतापुरी आणि कलंबी एकत्र, तर या प्रायव्हेट कलाम आहे. हे बघा, पण आंबो मस्त झालं. चला आपण जाऊया रायवळीकडे. तर मंडई फणस बघा कोकणातले, कोकणचं रानमेव यावर्षी बरंच आहे. साखरमानांक आनंद येतो. सूरज भोसले आमच्यासोबत आत्ता जॉईन झालेले आहेत मंदिरात येण्यासाठी. आणि इकडे सुभाय डांगे विश्रांती घेत झाडाच्या सावलीखाली. आणि बघा हे सोबतच आमच्या गुरु आहे, त्यांनी लाईट हळदीच्या, पण आता काही कारण असू शक्य झालं नाही. लाईट गेली जे भक्तजन आता देवळात आले आहेत आपल्या रवनाथ मंदिरात. ओके. देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी. तर सर्व सांगण्यात येते की सगळ्यांनी जेवण जय जय गुरुनाथ श्री महादेव शंभू. करा करा तुम्ही करा सगळा 100 वर्षांना आपला या जिनेंद्र करून आज तुका माझा ज्या बसवलेला माझ्या त्याचप्रमाणे आपला ज्या भ्रष्ट ब्राह्मणांना अभिषेक करून घेतलेला माझ्या त्याचप्रमाणे आमच्या हातून काय चुकणूक झाली असते माझ्या ती मोठ्या मनात माफ करे माझ्या. त्याचप्रमाणे गाव घर बारा पाच तुळशीची रखवाल करून सांभाळ करे माझ्या.
हे घ्या तिकडे, हे घ्या तिकडे. हे दुपारं, हा दिवा, उदबत्त्या, माचीस आणि पाणी बिनी भर. घंटी वगैरे काम करतो हो घंटी मग आणि हाय काय कायमस्वरूपी लाईट चालू होईल आणि ती आपली ही पाणी यायची टेम टेम पडणारी करून घ्या की बघ काय ते करून घ्यावा नाही तर कलश असो कलश जरा ना तर विठ्ठल कोणतरी चांगलं घासून सांगा. मंडळी आता आपण मंदिरात गेलेलो आहोत. तिकडे भटजी काकांची पूजाविधी चालू आहेत. श्री रवनाथ महाराज आणि बाजूची जी पौराणिक मंदिरात तुमका सांगितल्याप्रमाणे त्यांचं जीर्णोद्धार आणि बाकी पूजाविधी चालू आहेत. तर आता जाऊया आपण मोफत नेत्र तपासणी शिबिर इकडे राबवलेलं आहे. तर तिकडे जाऊया आपण. दादा बरोबर ना काय आलं हे बघा आमचे सूरज भोसले ते पण आले तपासणी शिबिरचा लाभ घेण्यासाठी. आणि हे बघा इकडे तुम्ही घेतलं का बाबू? चेक केलं? डोळे तपासले? चष्मा भेटला का? हा वा छान छान. चला तर आपण हे बघा आमचं ग्रामपंचायत कार्यालय सरुरे शिराळे. चला तर हे कॅम्प चालू आहे. इकडे जाऊया. इकडे आता जॉईन झालेत आपली हळदीची माणसं तुषार वंजू. तर चला अरे हळदीची माणसं बोललोय मी. ते बघ शिबिरासाठी शिबिराचा लाभ घेण्यासाठी चालले आहेत. एकदम आमदार मध्ये कसे असतात आमदार आहेत. आणि इकडे आमची व्यवस्थापक बघा बुवा भोसले बुवा ते इकडे सगळी व्यवस्था केलेली आहे. तपासणी काय होता बुवा नो? तपासणी इकडे आहे का? तपासणी आहे. जरा सांगा दोन शब्द सांगा. आम्ही इथे शिबिर ठेवलं आहे गावाच्या वतीने. इथे आम्ही ही नोंदणी करतो ज्यांना कोणाला मोतीबिंदू असेल, कोणाला काय असेल, डोळ्याचा त्रास असेल ते आम्ही मोतीबिंदूची नोंदणी करतो. आणि बाकीच्या डोळ्यांचं ज्यांना नजर कमी आहे काय त्यांचे चेक करून आम्ही बाहेर इथे चष्मा देतो. हां ते दाखवलं तुम्हाला. आणि खूप छान उपक्रम आहे हा. हो नक्की चला सगळ्यांनी गावासाठी आणि गावासाठी गावातले जे वयोवृद्ध ज्येष्ठ लोक आहेत सगळ्यांसाठी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना. ओके. आता त्या मोबाईलच्या वापरामुळे भरपूर लहान मुलांना पण त्रास होतो, त्यांना पण गॉगल दिले जातात. खरोखर छान उपक्रम आहे. धन्यवाद. ओके. तुम्ही बनवलास का चष्मा? नंबर घेतास? नंबर काढतास? हे डॉक्टर आहे. अच्छा. आमची जरा इकडे बघा पत्रकार आपलं नाव कसं? मुकेश कापडी. अच्छा अच्छा. इथे सगळ्यांसाठी जे पण नंबर इथे चेक होतात बरोबर. आणि त्याचं चष्मा बाहेर दिला जातो. चष्मा बाहेर. ओके ओके छान उपक्रम आहे. धन्यवाद. हे बघा आमची पिंट्या शेट वजन चेक करतात. वजन चेक करण्याची पण सुविधा इथे उपलब्ध आहे बघा गावच्या ठिकाणी. तुमची वजन दाखवची पत्रकार हां तिकडे पत्रकार
पुन्हा आपले दुसरे एक डॉक्टर आले आहेत, तर ते आता नेत्र चेक करत आहेत. आपलं नाव कसं डॉक्टर साहेब? अनंत रघुनाथ कोटकर. अच्छा अच्छा. तर आपण इथे तपासणी करतो डोळ्यांची आणि बाहेर डोळ्याची तपासणी करतोय. बाहेर नंबर गॉगल्स वगैरे बाहेर. नाही, सगळं आपण डोळे तपासून वगैरे सगळ्या नंबरचे वगैरे चष्मे फ्री ऑफ चार्जेसमध्ये देतो. ओके ओके. बाकी तुमचं तसं बाकी काय कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर सांगा. बाकी सगळं आम्ही कॉन्टॅक्ट वगैरे ज्यांना देते, जे काय मोतीबिंदूचे जे कॅटरॅक्टचे ऑपरेशन असेल तेही आम्ही पद्मश्री डी.वाय. पाटील मुंबई नेरूलमधून या सगळ्या लोकांना आम्ही फ्री ऑफ चार्जेसमध्ये ऑपरेशन करून देणार आहोत. ओके ओके. खूप खूप छान उपक्रम. तुमच्या या उपक्रमासाठी आमच्याकडून तर तुम्हाला सदिच्छा. थँक्यू. सर टांगे आपली तपासणी करताना डोळ्याची आणि त्याचा लाभ घेताना बघू आपण आता पूर्ण प्रोसिजर बघू याची चेकिंगची कशी असते. पहिले डॉक्टर चष्मा चेक करणार पहिला जुनावाला, ठीक आहे. ते चेक करणार, त्यानंतर त्यांना समजेल की कुठच्या नंबरचा व्यवस्थित सगळं तपासणी चालू आहे. असं नाही की काही करून कसं पण पुढे ढकलायचं. व्यवस्थित चेकिंग चालू आहे आणि माणसांची लाईन पण आहे, कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू सकाळपासून कंटिन्यू चालू आहे. हां, लहान मुलं, मोठी माणसं, वयोवृद्ध माणसं, सर्वजण. भरपूर अशा सोयी आहेत तिथे. बॅनर पण, हां बॅनर आपण दाखवू. हां दाखवू आपण ते पण दाखवू. आधी पण पूर्ण प्रोसिजर दाखवू आपण. बघा इकडे हे जरा साईड लावू जरा. एवढ्या लांबून आपल्याला चेकिंग चालू आहे. हे बघा बऱ्यापैकी लांब आहे डिस्टन्स. हे बघा, हे बघा व्यवस्थित. हां तुला फ्रेम देतो त्याच्यामध्ये लेन्स व्यवस्थित हां ते पण दाखवू आपण. ते पण दाखवू आपण एक प्रोसिजर पूर्ण दाखवू. झाले सगळ्या प्रकारचे ऑपरेशन फ्रीमध्ये करून देणार आहोत. बरोबर. कॅटरॅक्ट मोतीबिंदू असू द्या, हां. गायनेकस असू द्या, हां. ENT असू द्या, हां हार्ट फ्रॅटिक्स असू द्या, कुठलाही असू द्या, आमच्या संस्थेतर्फे आम्ही सर्व या संस्थेमधून या गावामधून सर्व लोकांना आम्ही फ्री करून देऊ. Free. पण नंबर सांगा. आम्ही सगळं दिलेलं आम्हाला सगळ्यांना इकडे कॉन्टॅक्ट दिले. इथे आपण सगळे पेशंट 40 ते 50 पेशंट आपण काढलेले ऑपरेशनसाठी. हां. ऑपरेशनला कधीही आलात तर आमच्या संस्थेमध्ये आलात पद्मश्री डी.वाय. पाटील. हां ओके. ते गुगलवरती सर्च केल्यावरती पण भेटणार. गुगलवरती सर्च केलं तरी चालेल. हां. पण ह्या ठिकाणी तुम्ही आलात, तुमच्या या संस्थेचं लेटर आमच्याकडे घेऊन आलात की आम्ही सगळं दोन काही ऑपरेशनचा असे खर्च तो आम्ही सर्व फ्री करून ऑपरेशन करून आम्ही तुम्हाला पाठवतो. ओके. पहिलं त्याला विचार. तुम्हाला आता आम्ही बोर्ड दाखवतो बाहेर जाऊन. हे बघा इथे बोर्ड लावलेला आहे. हां हे बघा, हे बघा इथे. हे बघा ही त्यांची संस्था आहे आणि त्याचं सगळं तपशील इथे दिलेला आहे. तुम्ही पुश करून ते बघू शकता सगळं, ठीक आहे. हां हे बघा इथे लेटेस्ट फ्रेम. त्याच्यामध्ये नंबरचे लिंक पाहिजे. ओके धन्यवाद. हे बघा याचं सगळं इथे सगळ्या प्रकारच्या नवीन लेटेस्ट फ्रेम आहेत. हे बघा, हे बघा याने आताच घेतली, आता चेक केला, लगेच भेटली पण याला व्यवस्थित. हे बघा या सगळ्या लेटेस्ट फ्रेम सगळ्या बघा व्यवस्थित सगळ्या हे केलेल्या आहेत. लहान मुलांची पण सोय केलेली आहे बघा इथे व्यवस्थित. त्यांना इच्छा असते, उन्हामध्ये त्रास होतो म्हणून त्यांनी गॉगल पण ठेवलेले आहेत. तर कोणाला गॉगल लागला तर हे बघा ऑपरेशनचे चष्मे पण लावलेले आहेत दिलेले आहेत व्यवस्थित. आणि इकडे आपलं इकडे मंदिर आहे आणि आपले हे कार्यकर्ते योगेश सावंत इथे आहेत, आलेले आहेत. आता तुला लेटेस्ट फ्रेम दिलेली, लेटेस्ट फ्रेम तुला हां हे बघ, हे मी दाखवलं, हे सगळं दाखवलं. सांगतो त्यांना एक, तुम्हाला जर मोफत काही पण ऑपरेशन असेल डोळ्यांचं, नेत्र तपासणी असेल किंवा काही पण आहे, तसं त्यांनी सांगितलं चेंबूरला त्यांची मोठी संस्था आहे, त्यांच्यातर्फे सगळं भेटणार. इथे त्यांनी लिहिलं हां डॉक्टर डी.वाय. पाटील
पाटील धर्मादाय धर्मादाय. यांच्यातर्फे आता इथे पण शिबिर आहे, सर्व मोफत आहे, टोटली मोफत आहे. लेन्स पण मोफत आहेत, पण माझ्या लेन्स अवेलेबल नाही 2.5 आहेत त्याच्यामुळे. पण फ्रेम बघा किती छान पण आहे. फ्रेम खूप चांगले आहे. खूप म्हणजे फ्रेम मध्ये तुम्ही लेन्स तुम्ही भरून घेऊ बोलू शकता. शकत नाही की हे बघा, अशी यांची आता हा, आमच्याबरोबर हे बघा हे आत्ताच झाले हे बघा यांची पण मित्र आहेत, हा त्यांची तुषार रंजू, हा, त्यांनी हे पण बघा घेतलं. यांना गॉगल पाहिजे होते, यांना गॉगल पण भेटले ते बघा. हा ना गॉगल पाहिजे होते ना. हा नाव काय चेकिंग केली तू. हा मग हे बघा आता हे तू पण केलंय का चेकिंग. अरे वा तुला चष्मा लागलाय. अरे हां 0.5चा आहे ओके. जे हा हे बघा हे बघा हे एक्सपिरियन्स सांगा जुना एक्सपिरियन्स आता नवीन एक्सपिरियन्स सांगा. नंबर काय सांगा. मुंबईमध्ये चेक केला तेव्हा पण 0.5चाच दिला बरोबर, आणि आता पण तू त्यांना सांगितलं होतं पहिला नाही ना, आणि तरी पण 0.5चाच दिला, म्हणजे चेकिंग व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित. हा ॲक्युरेसी परफेक्ट आहे. हे बघा मंडळी, इथे विविध प्रकारचे फ्रेम आहेत. आतमध्ये तुमचा नंबर चेक करून इकडे तुमका फ्रेम दिले जाणार. हे बघा आमचा पिंट्या शेट. तू घाल एकदा. राऊंडवाला छान आहे. हा नवीन आता लेटेस्ट आहे. हां बघ पण राऊंडवाला छान वाटतं. पण खूप छान फ्रेम आहेत. हा मला आवडलं, फ्रेम छान आहे तुमच्याकडे. चला अशा प्रकारे आता आपण इथून लाभ घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही पण संपर्क करू शकता. तुम्हाला जर ऑपरेशन डोळ्यांचं किंवा नेत्र तपासणी किंवा बाकी इतर डोळ्यांविषयी समस्या असतील तर तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा. चला आता मंदिराकडे जाऊया आपण. बघा मंडळी आता लई गर्दी झाली आहे डोळे तपासू. तो छान उपक्रम, खूप सुंदर. माऊलींच्या पूजेनिमित्त इकडे छान उपक्रम चालू केलेला आहे मंडळाने, गावच्या मंडळाने, त्याचप्रमाणे मुंबई मंडळ. त्या देवाला तुम्ही पंचामृत घाला, बाकीचे सगळ्यांना तुम्ही घाला. थोडं घाला ना. या मुख्य देवावर घाला पाहिजे. थोडं घाला. अर्ध भांड घाला. हो दादा. स्नानार्थं प्रतिगृह्यताम् नारायणाभ्यो नमः. स्नानं समर्पयामि. सकलं पूजार्थे गन्धपुष्पं समर्पयामि.
स्थावर धूपं समर्पयामि स्थावर दीपं समर्पयामि नैवेद्यार्थे पंचामृत दोन देवाने पाणी सोडा बम गुराय परमेश्वर प्राणाय नमः ज्ञानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः कानिर्नवरमयामि पुनर्निवेदयामि पुराणपरमेश्वर प्राणाय नमः वनवनन्दनं पुण्यतः उत्तरमयामि अन्तःप्रसादनमयामि मुखप्रसादनं समर्पयामि करोद्वर्तनार्थे चालितनामि करोद्वर्तनार्थे